आज तुमची मुलगी डॉक्टरकीचं शिक्षण करते आणि तुम्ही शेतकरी कुटुंबातली मुलगी डॉक्टरकीचं शिक्षण करते. तर जेव्हा ही जर्नी तिने सुरू केलं किंवा तिने ठरवलं की आता मला डॉक्टर बनायचं आहे, तेव्हा तुमचा निर्णय काय? आमचा निर्णय तसा आम्ही मुलांना सांगितलंच नव्हतं तू हेच कर काय कर. तो तिचा निर्णय होता. आम्ही तिला सांगितलं तू काही शिक्षण घे, तुझ्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभे आहोत. एकत्र जॉईंट फॅमिली होती आमची, 26-27 माणसं होते. आमचे चुलत भाऊ. तर तिला लहानपणापासून तिचं एक स्वप्न होतं डॉक्टरच व्हायचं. तिचं स्वतःच होतं, आमचं नाही. त्याच्यामुळं तिनं मग इथं 11वी-12वी सायन्स केलं. त्याच्या अगोदर तिनं इंग्लिश मिडियमच होती गोखले पिंपळगाव बसवंत. तिथं पण तिचा 1 नंबरच पण असायचा शाळामध्ये. पूर्ण साधारणतः ती नर्सरीपासून तर 10वीपर्यंत 1च नंबर आलेला आहे. तिला डॉक्टर होण्यासाठी मग तिला सायन्स घ्यायचं होतं. मग आम्हाला माहिती होतं आमचे संधान क्लासेसचे संधान सर आपल्या मुलांना चांगले शिकवू शकता, लक्ष देऊ शकता. एक आपल्या घरातच आपली मुलगी शिकते असं आपल्याला माहीत होतं.